तर उद्या काँग्रेसची एक बैठक होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरची आणि काँग्रेसच्या बैठकीला विशाल पाटील हजर राहतील अशी माहिती मिळतेय। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील हे उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेणार आहेत। कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, नंदा, ज्या पद्धतीने निकालानंतर काल विशाल पाटील यांनी सुरुवातीला पत्रराव कदम यांच्या समाधीस्थळी, त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्र गावी दर्शन घेतल्यानंतर आज सकाळी विशाल पाटील पहाटेच्या सुमारास मुंबईकडे निघालेले आहेत। पुण्यातून आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोघेही मुंबईला आज रवाना होतील अशी माहिती मिळालेली आहे। उद्या एक काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला हे दोघेही उपस्थित राहतील, कारण विश्वजित कदम यांनी एबी माझ्याशी बोलताना सांगितलं होतं की विशाल पाटील हे तांत्रिकदृष्ट्या सध्या अपक्ष खासदार आहेत, ते काँग्रेसचे सध्या खासदार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं होतं। याशिवाय जे आता विश्वसनीय सूत्रांच्याकडून माहिती मिळते, आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोघेही या मुंबईच्या आजच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाऊन मातोश्रीवर भेट घेण्याची असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिलेली आहे। या भेटीमध्ये साहजिक आहे की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून कुठेतरी या काँग्रेसच्या या दोन नेत्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीसा बेबनाव जाणलेला दिसून येत होता, काहीसे मतभेद झालेले दिसून येत होते। उद्धव ठाकरेंनी देखील काही वक्तव्य केली होती, संजय राऊत यांनी वक्तव्य केली होती। कुठेतरी एकमेकांमधली जी नाराजी आहे, आता विशाल पाटील अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेले आहेत असं सगळं असताना हा सगळा झालेला जो मागचा जो काही वाद आहे, बरोबर। आणि महाविकास आघाडी आहे ज्यामध्ये काँग्रेस सुद्धा आहे। विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसात सर्वांना सामोरं जायचंय, त्यामुळे एक प्रकारे संवाद राहावा, एकोपा राहावा या दृष्टिकोनातनं विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोघेही जण उद्धव ठाकरेंची भेट घेतायत अशी सुद्धा एक चर्चा रंगतेय। धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल। बघा नीट,